चिंचवड़ देवस्थान ट्रस्ट का एरिया बहुत बड़ा हुआ करता था। ट्रस्ट के पास अपनी हजारों एकड़ जमीन थी। भोसरी में गांव के मेला ग्राउंड की जमीन और आदित्य बिरला हॉस्पिटल की जमीन भी चिंचवड़ देवस्थान ट्रस्ट की हुआ करती थी। ट्रस्ट की कई एकड़ जमीन पर वर्तमान में अतिक्रमण है। मावल लोकसभा सीट के सांसद श्रीरंग बारने ने चिंचवड़ देवस्थान ट्रस्ट और राज्य के मत्स्य पालन व बंदरगाह मंत्री नीतीश राणे के सामने अफसोस जताया है। चिंचवड़ देवस्थान ट्रस्ट ने मुझे इस प्रोग्राम के लिए चीफ गेस्ट के तौर पर बुलाया है ताकि मुझे इस बारे में पता चल सके और मेरे जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी इसके बारे में पता चल सके। और जो बातें मेरे कानों में पड़ती हैं, मैं उन्हें कभी हल्के में नहीं लेता और ना ही किसी को बचने देता हूँ। यह वो चेतावनी है जो नीतीश राणे ने उन लैंड माफियाओं को दी है जो चिंचवड़ देवस्थान ट्रस्ट की जमीनें हड़प रहे हैं। या संस्थांचा राणेसाहेब खूप मोठा खरं तर व्याप होता। हजारो एकर जमीन एकेकाळी संस्थांकडे होती। आमचं भोसरीचं गाव जत्रा मैदान अनेकांना माहिती नसेल। गाव जत्रा मैदान या संस्थांचं खरं तर होतं। नदीच्या पवना नदीच्या पलीकडे जे बिर्ला हॉस्पिटल झालंय किंवा अन्य काही बांधकामं झाली, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या सर्व, खास करून चिंचवड गावामध्ये असणाऱ्या महापालिकेकडे मिळालेल्या सर्व सार्वजनिक व्यवस्थेतील ज्या उद्यानं असतील, हॉस्पिटल असतील, अन्य वस्तू असतील, या देवस्थानच्या मालकीच्या होत्या। काही अतिक्रमणं देखील झाली, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये खरं तर विश्वस्त मंडळ, देवस्थानचे मुख्य विस्तक यांच्या माध्यमातून खरं तर एक चांगलं काम, मी मंदार महाराज देव यांना धन्यवाद देईन। मी अनेक वेळा माझ्या मनोगतातून मी सांगितलं की या देवस्थानना खऱ्या अर्थानं चांगल्या स्थितीवरती आणण्याचं काम, लोकाभिमुख करण्याचं काम, उत्सव सार्वजनिक स्तरावरती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं। विश्वस्त मंडळ असो किंवा आमचे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते संवाद साधत असताना एवढ्या अशा पुण्यभूमीच्या इथे जेव्हा काही चुकीच्या गोष्टी आजूबाजूला घडतात, विश्वस्त मंडळांची जी जमीन, त्याच्यावर होणारे अतिक्रमण, त्याच्यावर ज्या चुकीच्या नजरेने जे पाहिलं जात आहे, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी माझ्यापर्यंत पोचाव्या किंवा माझ्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांपर्यंत पोचाव्यात, यासाठी कदाचित मला आमंत्रण दिलं असेल। हे स्वीकारून मी आज इथून जाणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माझा अनुभव आहे। माझ्या कानावर आलेल्या गोष्टी या काय मी हलक्यात घेत नाही आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त साहेब कोणाला स्वस्तही बसायला देत नाही। आणि म्हणून आपल्याला जे काय आपल्या विश्वस्त मंडळाची आणि या एकंदरीत ट्रस्टची जी जमीन आहे, ज्याचा उल्लेख आमच्या खासदार साहेबांनी केला, त्याच्यावर अतिक्रमण आहे। आता अशाच एका अतिक्रमणावर बांधलेले थडगे किंबहुना उद्या येणारी मदार किंवा मस्जिद आणि त्या बाबतीमध्ये आपल्या महापालिकेकडे झालेली तक्रार आणि त्यानंतर वक्फचं कारण देऊन त्याच्यावर जी कुठलीही जी कारवाई झालेली नाही किंबहुना वक्फकडून आपल्याला कुठलीही नोटीसही आलेली नाही, म्हणून अतिरिक्त आयुक्त साहेबांना मी सांगेन आपल्याला ते स्ट्रक्चर वेळेत काढायला लागेल, नाहीतर आज 6 डिसेंबर आहे, आज शौर्य दिवस पण आहे, नाहीतर परत एकदा कुठे कारसेवा करायलाची संधी अगर मिळाली तर आमची पिढी ती हातातून संधी जायला देणार नाही, हे आवर्जून आपल्याला उल्लेख करेल। अशी तक्रार महापालिकेकडे आहे, त्याप्रमाणे ती केस चालू आहे आणि त्याप्रमाणे ते लोकांनी कोणीतरी वक्फला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावलेला आहे। वक्फचा त्याच्यात काही संबंध नाही, वक्फनी कुठली नोटीसही दिली नाही। म्हणून आता परत मुंबईकडे जाऊन महापालिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कुठलेही थडगे आमच्या कुठल्याही देवस्थानाच्या कुठल्याही जमिनीवर कोणीही बांधता कामा नये, याची काळजी आम्ही घेऊ। तुम्ही म्हणजे जमीन मंदिर ट्रस्टची जमीन बळकावणार नाही याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणार, चांगली गोष्ट आहे। मात्र शहरातील काही राजकारण्यांनी पण ट्रस्टची जमीन बळकावली अशी चर्चा काही नंतर बघू ना, पहिलं मला इकडचा विषय बघून दे। तुमचे सगळ्यांचे स्वतःचे वैयक्तिक हिशोब माझ्या तर चुकते नको, मला कळतं। पुढं अतिक्रमण होऊन थडगं बांधण्यात आले पिंपरी चिंचवडच्या भागात तक्रार आहे ना, देतो ना तुम्हाला तक्रार अधिकृत जी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे ना, तर ती सगळे अधिकृत देतो। फोटोग्राफ पण आहेत माझ्याकडे, सिमेंटचं असं पूर्ण हे बांधून ठेवलेलं आहे
आज थोडं सिमेंटचं थडगं बांधणार, उद्या मग हिरवी चादर टाकणार, या सगळ्या गोष्टी अनधिकृत पद्धतीने चालता का म्हणा. जे अधिकृत आहेत ते ठीक आहे. अनधिकृत पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने कोणाचीही जमीन लँड जिहादच्या नावाने करून होणार नाही, होऊन देणार नाही. कारण का सरकार नियमाने आणि संविधानाने चालतं ना. पवित्र असं हा देवस्थान आहे, इथे लागूनच पवना माई वाहते, मात्र पवना माई देखील इंद्रायणी सारखी फेसाळते. कोण कारणीभूत आहे याला वाटते? तुमची सरकार आहे राज्यामध्ये, माहिती घेतो ना बाबा, तुम्ही एकदम डिटेल प्रश्न विचाराल. हा, माहिती घेतो नाही बोलतो. भाजप अनाकोंडा आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला गिळंकृत करणार आहे. कोण बोलत आहे? उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. असं सारख्या मच्छरांनी दुसऱ्यांना आलं अनाकोंडा बोलू नये. असे मच्छर आम्ही रोज मारतोय बघ ना. कळलं ना, असे मच्छर असे रोज मारतो. हे आणि बी टीम म्हणून देखील त्यांना संबोधलेलं आणि ती कोणाची काँग्रेसची ढ टीम आहे, त्याला उभाटा म्हणतात. ढ असं आहे. राणसाहेब, शेवटचा प्रश्न असेल की जे अनेक ठिकाणी बाबरी मस्जिद पाडली त्याचा उत्सव देखील अनेक ठिकाणी साजरा केला. हा, बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली त्याचा आज शौर्य दिवस आहे. आज हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आणि अभिमान वाटणारा दिवस आहे. हिंदू समाज एकत्र येऊन काय करू शकतो याचं हे उदाहरण पिढ्यानपिढी नजरेसमोर गेलं पाहिजे, असा हा शौर्य दिवस आज आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा बोध असंख्य लोकांनी घ्यावा. असे जे थडगे बांधणारे आहे, लँड जिहाद करणारे जे लोक आहेत ना, त्यांनी ह्याचा बोध घ्यावा. कारण का शेवटी आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कोणीही हिंदूंच्या विरोधात किंवा आमच्या देवस्थान मठ मंदिरांच्या जागेवर अगर कोण लँड जिहाद करायचा प्रयत्न करत असेल ना, त्या जिहाद्यांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत आणि तयारी आहे. निलेश जी, हिंदू लोकांचं बद्दल असं इतकं प्रखर बोलणारे लोक खूप कमी आहेत. मत वाढले पाहिजे ना. तेच मला विचारायचं वाढताय. हे जे इतकं रोखठोक वागतं हे मूळ कुठेतरी बाळासाहेबांशी मोठ्या साहेबांचा संबंध कारण का आमचं रक्त भगव आहे. एक दुसरं, मी आमदार मंत्री होण्या अगोदर मी स्वतः एक हिंदू आहे. माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी नितेश राणे मंत्री म्हणून जाणार नाही. नितेश राणे हिंदू होता आणि भीती कोणाकडून? माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये मला कोणाचीच घाबरण्याची गरज. जिहाद्यांना माझ्याकडून भीती वाटली पाहिजे की कधी येऊन आम्हाला ठेचेल. हिंदू विचारधारेचे लोक महापालिकेची निवडणूक पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुण्यात एकत्र लढणार का, असं चित्र दिसत नाही. भाजप वेगळं लढणार आहे, अजित पवार गट वेगळं लढणार आहे. आता त्या सगळे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय तुम्ही एका छोट्याशा कार्यकर्त्याला विचारू नका. तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय ना त्यामध्ये. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप सत्तेत आली, भाजपची ताकद वाढली असं शंभूराज देसाई म्हणतात. ती त्यांची भावना आहे. शेवटी हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं ही सगळ्यांचीच भावना होती. 2019ला ही बैमानी करून, हिंदू समाजाशी बैमानी करून जिहाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते बाजूला ठेवून एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर एकनाथ शिंदेजींनी स्थापन केलं. नाहीतर त्यांनाही माहिती होतं उद्धव ठाकरेजी हे त्यांना कधीच आयुष्यात मुख्यमंत्री बनवणार नव्हते, कधीच बनवणार नव्हते. कारण त्याच्यानंतर ठरलेलं उद्धव ठाकरे नंतर रश्मी वहिनी, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे होते कुठे तिथे? म्हणून जे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे साहेबांसाठी केलं ना, हे एकनाथ शिंदे साहेबांना निश्चित पद्धतीने माहिती आहे. आणि आमच्या देवेंद्रजींनी तर स्वतःचा त्याग करून उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर बसले. आम्ही 105 असताना पण जो मान जो उद्धवजींनी कधी दिला नाही, जो एकनाथ शिंदे साहेबांना भारतीय जनता पक्षाने तर दिला. बावलट आहे. आता उपमुख्यमंत्री पद रद्द करा. हा, हे विरोधी पक्ष नेता मागा. अरे तिने कायदा कधी समजला, वाचला, पुस्तक कधी उघडलं, घराच्या बाहेर कधी बाहेर निघाला? अरे बाबा, कायद्याने नियम आणि संविधानावर चालणारा आमचा देश आहे. त्याला एक संख्या लागते तरच विरोधी पक्ष नेता मिळतो. संसदेमध्ये का नाही आहे? काय नव्हता अगोदर? कळलं का तुम्हाला? हे आता हे उद्धव ठाकरे आणि बौद्धिक क्षमता याचा काही मेळ नाही हो. डोकं आणि उद्धव ठाकरे याच्यात काही संबंध नाही. म्हणून तुम्ही जास्त त्याच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल. नितेश राणे, सरकारला काही धोका नाही होणार. माझं सरकार मजबूत होईल. कारण का ज्या हिंदू समाजाने आम्हाला मतदान केलं, परत तुम्हाला सांगतो, हिंदू समाजाने हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आणलेलं आहे. आम्ही छातीटोक पद्धतीने सांगतो. कारण का लोकसभेच्या नंतर जे काही भागात हिरवे गुलाल उडले, सर तनसे जुदासारखे नारे दिले गेले, त्याच्यानंतर महाराष्ट्रातला हिंदू समाज ज्याला असुरक्षित वाटलं
आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं विचाराचं हिंदुत्वाचं विचाराचं सरकार ते निवडून दिलं. म्हणून आम्ही जनतेला अपेक्षित असलेलीच भाषा करतोय, म्हणजे आमचं सरकार अजून मजबूत होईल. ट्रस्टला परत मिळू शकते का? भोसरीतील जो गाव जत्रा मैदान आहे, जो कधी कधी ट्रस्टचा होता, तो परत ट्रस्टला मला हे तांत्रिक माहिती खरंच आता त्या विषयाची माहिती नाही. तुम्ही एकदमच मला इकडचा अभ्यास करायला लावाल तर इकडचे आमदार मला परत बोलवणार नाही. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र.